रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। आज आमच्या गावातून वारीला जाणार होते वारकरी आणि त्याची चालू होती आमची तयारी। पटापट राहुला जाऊन आम्ही आणलं वारकऱ्यांसाठी केळी आणि खाण्याचे काही साहित्य। आम्हाला जायचं होतं गावात म्हणून आम्ही सगळं साहित्य आमच्या गाडीमध्ये घेतलं लगेच भरून। आमचे भाऊ म्हणले, अरे गावात जायचंय आपल्याला आणि सामान कुठे ठेवलं तुम्ही? म्हणलं भाऊंला तिथं ठेवले आम्ही। आणि भाऊंला घेऊन मी लगेचच निघालो गावात। आणि गावात गेल्यावर पाहतो तर काय, ही सुंदरशी रखुमाई एकदम मस्तपैकी नटून रेडी होती। आमच्या आबांनी तिला विचारलं तिचं नाव आणि मी पण तिच्या बरोबर घेतला सेल्फी काढून। विठ्ठल रखुमाईची मूर्ती तर मंदिरामध्ये खूपच मस्त सजवली होती। भजनामध्ये सगळे वारकरी एकदम तल्लीन झाले होते। कोणी वाजत होतं हार्मोनियम, कोणी वाजत होतं टाळ, कोणी वाजत होतं पखवाज आणि काही जण गात होते। याचा संगम म्हणजे भजन। भजन संपल्यानंतर आम्ही सर्वांसाठी केली होती नाश्त्याची सोय। आम्ही सर्वजणांनी केलं नाश्त्याचं वाटप। सर्वांचा नाश्ता तर झाला आणि आता वेळ आली होती ती वारकरी निघण्याची। सगळेजण निघणार म्हणल्यावर विशाल रुपये पण विना घेऊन लगेच निघाला त्यांच्या बरोबर। वारीमध्ये झाले होते सगळ्या वयाचे लोक सामील आणि सगळ्या वारकऱ्यांबरोबर चालण्याचा आनंद काही वेगळाच होता। आमचा छोटा वारकरी म्हणजे सोनू, तो पण झाला होता वारीमध्ये सामील। सगळे वारकरी एकत्र म्हणल्यावर त्यांचे झाले वेगवेगळे प्रकारचे खेळ चालू। सगळ्यात महत्वाचा खेळ म्हणजे फुगडीचा। आमची मम्मी आणि वहिनी त्या पण खेळल्या फुगडी बरं का। तिथे सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं। चला तर मित्रांनो, वारकरी तर आनंदात गेले वारीला। जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून।